नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण MSCIT कोर्समध्ये विचारले जाणाऱ्या वर्ड पाहणार आहोत। तर 51 पासून 100 क्वेश्चन्स पाहणार आहोत। इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द लाईन स्पेसिंग ऑफ थर्ड सेंटेन्स टू मल्टिपल 4 लाईन करा म्हटलेलं आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील आपल्याला तिसऱ्या ओळीचं लाईन स्पेसिंग हे एकसारखं 4 लाईन करा म्हटलेलं आहे। तर मल्टिपल 4 लाईन करण्यासाठी बघा तिसऱ्या ओळीला सिलेक्शन करायचं आहे। अशा प्रकारे तिसऱ्या ओळीला सिलेक्शन करा। त्यानंतर लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर बघा याच्यातनी 4 दिलेले नाही आहे, तर लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये जा आणि याच्यातनी बघा लाईन स्पेसिंगमध्ये जाऊन डाऊन ॲरोवर क्लिक करा आणि याच्यातनी मल्टिपल घ्यायचं आहे। मल्टिपल घेतल्यानंतर बघा आपल्याला त्याच्या पुढे किती लाईन म्हटलेलं आहे, 4 लाईन। तर बघा याच्यातनी आपल्याला 4 लाईन करायचं आहे। तुम्ही त्याचा प्रिव्ह्यू पाहू शकता, याच्यातनी अंतर किती सुटलेलं आहे तर, आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट चेंज द लाईन स्पेसिंग ऑफ थर्ड सेंटेन्स टू डबल म्हटलेलं आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील आपल्याला तिसऱ्या ओळीचं लाईन स्पेसिंग हे डबल करायचं आहे। तर तिसऱ्या ओळीला सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केलेलं आहे, लाईन स्पेसिंगमध्ये जा आणि डबल म्हणजेच इथून 2 घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, in the given document apply number list in the format AB to each unit म्हटलेलं आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील जे लिस्ट दिलेली आहे ते प्रत्येक लिस्टला आपल्याला ABCD हे नंबरिंग द्यायचं आहे। तर पूर्ण लिस्टला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर इथे पॅराग्राफच्याच ग्रुपमध्ये इथं नंबरिंग फॉर्मॅट दिलेला आहे, तर नंबरिंगमध्ये जा आणि याच्यातनी खूप सारे फॉर्मॅट दिलेले आहे। तर याच्यापैकी आपल्याला कॅपिटल ABCDचं घ्यायचं आहे फॉर्मॅटिंग। तर बघा प्रत्येक ओळीला ABCD आलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट डिस्प्ले नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर्स सच ॲज पॅराग्राफ्स, मार्क्स, लाईन ब्रेक्स, स्टॅप स्टॉप्स आणि स्पेसेस म्हटलेलं आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील आपल्याला लाईन ब्रेक, स्टॅप स्टॉप हे स्पेसिक जे न दिसणार आहे ते आपल्याला शो करायचं आहे। तर त्यासाठी बघा पॅराग्राफच्याच ग्रुपमध्ये इथे शो आणि हाईटचा एक ऑप्शन दिलेला आहे। तर इथं याच्यावर क्लिक करून आपण शो करू शकतो अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, चेंज द नंबरिंग स्टाईल ऑफ द लिस्ट अंडर पॅराग्राफ 6 टू ABCD फ्रॉम रोमन म्हटलेलं आहे। तर बघा पॅराग्राफ नंबर 6 मध्ये जे स्टाईल दिलेली आहे नंबरिंगची रोमनची, ते रोमनची स्टाईल चेंज करून आपल्याला कॅपिटल ABCD द्या म्हटलेलं आहे। तर बघा पॅराग्राफ नंबर 6 मध्ये जेवढी काही लिस्ट दिलेली आहे तेवढ्याही लिस्टला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केल्यानंतर बघा आपल्याला नंबरिंगमध्ये जायचं आहे, या डाऊन ॲरोवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला कॅपिटल ABCD वर क्लिक करायचं आहे। तर बघा रोमनच्या ऐवजी आपल्याला कॅपिटल ABCD पूर्ण झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट सॉर्ट द लिस्ट इन असेंडिंग ऑर्डर म्हटलेलं आहे। तर दिलेलं वर्ड डॉक्युमेंट हे आपल्याला सॉर्ट करायचं आहे। तर सॉर्टिंग करण्यासाठी पहिले पूर्ण लिस्टला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पूर्ण लिस्टला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये बघा पॅराग्राफच्याच ग्रुपमध्ये इथं सॉर्ट ऑप्शन्स दिलेला आहे। तर सॉर्टवर क्लिक करा आणि याच्यामध्ये 2 प्रकारची सॉर्टिंग दिलेली आहे, असेंडिंग म्हणजे चढत्या आणि डिसेंडिंग म्हणजे उतरत्या। तर आपल्याला कोणतं सांगितलेलं आहे, असेंडिंग सांगितलेलं आहे। तर असेंडिंगवर क्लिक करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट सॉर्ट द लिस्ट इन डिसेंडिंग ऑर्डर म्हटलेलं आहे। तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काही लिस्ट असेल त्या लिस्टला आपल्याला डिसेंडिंग म्हणजेच उतरत्या क्रमाने सॉर्ट करा म्हटलेलं आहे। तर पूर्ण लिस्टला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे। सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर पॅराग्राफच्याच ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला सॉर्टिंगवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कोणती सॉर्टिंग घ्यायची आहे, डिसेंडिंग, तर याच्यातून डिसेंडिंग घ्या। त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। रिमूव्ह द नंबर लिस्ट फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट। तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काही लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमध्ये जे काही नंबर दिलेला आहे तो नंबर आपल्याला काढून टाकायचा आहे। तर काढून टाकण्यासाठी नंबर पूर्ण लिस्टला सिलेक्शन करून घेतलेला आहे।
त्यानंतर नंबरिंगमध्ये जा आणि त्यातून नन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट सॉर्ट द लिस्ट इन असेंडिंग ऑर्डर म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील जे काय लिस्ट दिलेली असेल त्या लिस्टला असेंडिंग क्रमाने सॉर्ट करा म्हटलेलं आहे. तर पूर्ण लिस्टला बघा 1 पासून तर पूर्ण अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. 1 पासून तर 8 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर पॅराग्राफच्याच ग्रुपमध्ये सॉर्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला असेंडिंग नावाचं सॉर्ट इथून घ्यायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. इन द गिवन डॉक्युमेंट सॉर्ट द लिस्ट इन डिसेंडिंग ऑर्डर म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील जे काही लिस्ट आहे तिला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करा म्हटलेलं आहे. तर पूर्ण लिस्टला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सॉर्टमध्ये जायचं आहे. सॉर्टमध्ये जा आणि त्यातून बघा आपल्याला डिसेंडिंग सांगितलेलं आहे तर डिसेंडिंग निवडा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, रिमूव्ह द नंबर लिस्ट फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काय नंबरिंग दिलेले आहे तर 1 ते 8 पर्यंत ते आपल्याला नंबरिंग काढून टाकायचे आहे. तर पूर्ण डॉक्युमेंटला सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, नंबरिंग काढायचं आहे. तर नंबरिंगच्या ऑप्शनमध्ये जा आणि त्यातून नन या बटनावर क्लिक करायचं आहे. सर्व नंबरिंग आपली निघालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन MS Word document replace the word cost with the word rate throughout the document म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी कॉस्ट हा शब्द आहे त्या त्या ठिकाणी रेट हा शब्द त्या डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा म्हटलेला आहे. तर सर्व डॉक्युमेंटला सिलेक्शन करून घ्या. कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि Ctrl+A ऑल सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर एडिटिंगच्याच ग्रुपमध्ये रिप्लेसचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि फाइंड आउटमध्ये आपल्याला हा कॉस्ट शब्द टाईप करायचा आहे. तर जसा शब्द आहे तसाच टाईप करा. त्या शब्दाच्या जागी जो शब्द रिप्लेस करायचा आहे तो शब्द आपल्याला रिप्लेस विथमध्ये टाईप करायचा आहे. तर त्यामध्ये बघा रेट हा शब्द टाकायचा आहे. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला 5 रिप्लेसमेंट आहे म्हटलेलं आहे. जेवढं काही सिलेक्शन केलेलं आहे तेवढ्याच्यामध्ये त्याला येस करायचं आहे. ऑल डन झालेलं आहे. ओके करा. त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन MS Word document replace the word the with the word and throughout the document म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी द हा शब्द आहे त्या त्या ठिकाणी एन हा शब्द डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा म्हटलेला आहे. तर सिलेक्टमध्ये जा आणि सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे सर्व डॉक्युमेंटला. त्यानंतर रिप्लेसचा ऑप्शन्स घ्यायचा आहे. पहिला शब्द द सांगितलेला आहे तर फाइंड आउटमध्ये तो शब्द टाईप करा आणि त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यातनी रिप्लेस विथमध्ये आपल्याला त्या जागी एन हा शब्द रिप्लेस करायचा आहे. तर एन हा शब्द टाईप करा. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करायचं आहे. येस करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर याला क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, सेमच आहे हा सुद्धा. इन द गिवन MS Word document replace the word nice with the word main throughout the document म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी नाईस हा शब्द दिलेला आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला मेन हा शब्द डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा म्हटलेला आहे. तर त्यासाठी सिलेक्टमध्ये जा. सिलेक्शन ऑल करायचं आहे. सर्व सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर रिप्लेसचा ऑप्शन्स घ्या. रिप्लेस ऑप्शन्स घेतल्यानंतर फाइंड आउटमध्ये आपल्याला नाईस हा शब्द टाईप करायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला नाईस हा शब्द टाईप करा आणि त्या शब्दाच्या जागी जो शब्द रिप्लेस करायचा आहे तो शब्द रिप्लेस विथमध्ये जायचा आहे आणि याच्यातनी मेन हा शब्द टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर रिप्लेस ऑल करा. येस करायचं आहे. ओके करा आणि या डायलॉग बॉक्सला इथून क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन MS Word document replace the word programmer with the word developer throughout the document म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रोग्रामर हा शब्द आहे त्या त्या ठिकाणी डेव्हलपर हा शब्द
त्या डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करायचा आहे. तर त्यासाठी सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करायचं आहे. त्यानंतर रिप्लेसचा ऑप्शन्स घ्या आणि फाइंड आउटमध्ये पहिला शब्द टाईप करा. अशा प्रकारे मी कॉपी पेस्ट केलेला आहे. दुसरा शब्द कॉपी करून घ्या आणि रिप्लेसमध्ये त्याला टाकायचा आहे. नंतर रिप्लेस ऑल करा, येस करायचं आहे, ओके करा, याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन MS Word document replace the word element with the word part thought of the document म्हटलेला आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी एलिमेंट हा शब्द आहे त्या त्या ठिकाणी पार्ट हा शब्द डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा म्हणते. तर सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करायचं आहे, रिप्लेसचा ऑप्शन्स घ्या आणि फाइंड आउटमध्ये आपल्याला एलिमेंट हा शब्द टाईप करायचा आहे. एलिमेंट हा शब्द फाइंड आउटमध्ये टाका आणि त्यानंतर त्या शब्दाजागी हा पार्ट हा शब्द रिप्लेस करायचा आहे. तर टाकलेला आहे मी. रिप्लेस ऑल करा, येस करायचं आहे, ओके करा, याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट copy the format of the text article 1 and apply in to the text align article title 2 म्हटलेला आहे. तर आपल्याला बघा याच्यामध्ये फॉर्मॅट पेंटरचा वापर करून बघा आपल्याला आर्टिकल टायटल 1 चं फॉर्मॅटिंग आपल्याला आर्टिकल टायटल 2 ला द्या म्हटलेला आहे. तर त्यासाठी बघा ज्या शब्दाचं फॉर्मॅटिंग द्यायचं आहे त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर क्लिपबोर्डच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथून फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे आणि फॉर्मॅट पेंटर घेतल्यानंतर आपला कर्सर हा ब्रश सारखा झालेला आहे. बघा आपला कर्सर हा ब्रश सारखा झालेला आहे आणि कोणत्या शब्दाला द्या म्हटलेला आहे आर्टिकल टायटल 2 ला. तर आर्टिकल टायटल 2 च्या पुढे जाऊन सिंगल क्लिक करायचं आहे आणि जर डायरेक्ट तुम्ही याच्यावर अशा प्रकारे कर्सर जर नेला क्लिक करून तरीही तुम्ही देऊ शकता आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, in the given document copy the format of the title text Miss Shashi's classroom newsletter and apply it to the text article title 1 म्हटलेला आहे. तर मिसेस शशीज क्लासरूम न्यूजलेटर या शीर्षकाचा फॉर्मॅटिंग कॉपी करायचा आहे. तर या शीर्षकाला मी सिलेक्शन करून घेतलेला आहे आणि इथून फॉर्मॅट पेंटर घेऊन तो फॉर्मॅटिंग कॉपी केलेला आहे आणि कशाला द्या म्हटलेला आहे आर्टिकल टायटल 1 ला. तर आर्टिकल टायटल 1 च्या पुढे जाऊन सिंगल क्लिक करा. बघा सेम कलर, सेम फॉन्ट आणि सेम सर्व साईज झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट कॉपी द फॉर्मॅट ऑफ द टायटल टेक्स्ट मिसेस शशीज क्लासरूम न्यूजलेटर अँड अप्लाय इट टू द टेक्स्ट आर्टिकल टायटल 2 म्हटलेला आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये मिसेस शशीज क्लासरूम न्यूजलेटरचा फॉर्मॅटिंग कॉपी करा म्हटलेला आहे. तर पहिले त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या आणि इथून फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे आणि ते कशाला द्या म्हटलेलं आहे आर्टिकल टायटल 2 ला. तर आर्टिकल टायटल 2 वर अशा प्रकारे कर्सर ठेवायचं आहे आणि त्यानंतर कर्सर सोडा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, you have create a project report in MS Word for all the heading in the report. You want to have consistent formatting. How will you apply formatting of celebration heading to summer flash headings using format painter म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काय सेलिब्रेशन या नावाला जे काय फॉर्मॅटिंग दिलेलं आहे ते सर्व फॉर्मॅटिंग आपल्याला समर फ्लॅश या शीर्षकाला द्यायचं आहे आणि सर्व फॉर्मॅटिंग आपल्याला एक समान करायची आहे. तर ज्याची द्यायची आहे त्याला सिलेक्शन करून घ्या, फॉर्मॅट करायचं आहे, फॉर्मॅट पेंटर घ्या आणि ज्या शब्दाला द्यायचं आहे त्या शब्दावर अशा प्रकारे कर्सर ठेवायचा आहे आणि सोडायचं आहे. तर बघा त्याला फॉर्मॅटिंग अप्लाय झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट टाइप द वर्ड इन्फॉर्मेशन ॲट द बिगिनिंग ऑन द फर्स्ट लाईन ऑफ द फर्स्ट पेज अँड यूजिंग टॅब्स ऑप्शन सेट टॅब स्टॉप पोझिशन फॉर दिस वर्ड टू 2 इंचेस म्हटलेलं आहे. तर दिलेल्या
वर्ड डॉक्युमेंटमध्ये पहिल्याच ओळीतनी इन्फॉर्मेशन हा शब्द लिहायचा आहे आणि त्याची टॅबची पोझिशन आपल्याला 2 इंच असे सेट करा म्हटलेलं आहे। तर पहिल्याच ओळीतनी क्लिक करा, पहिल्याच सुरुवातीला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करायचा आहे। अशा प्रकारे इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करून घ्या पहिल्या ओळीत। त्यानंतर त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। पॅराग्राफची इथून सेटिंग ओपन करा, सेटिंग ओपन केली, इथे टॅब दिलेला आहे तर टॅबवर जायचं आहे। टॅबची जे पोझिशन दिलेली आहे किती आहे 2 इंच म्हटलेलं आहे तर 2 टाईप करा। इंचसाठी आय आणि एन टाईप करायचं आहे। त्यानंतर सेट करा, ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट टाइप द वर्ड डेट at the bottom of the first page and using tab option set tab stop position for this word to 3.5 inches म्हटलेलं आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये पेजच्या खालील ओळीतनी आपल्याला डेट हा शब्द लिहायचा आहे आणि टॅबचा ऑप्शन वापरून त्याची पोझिशन आपल्याला 3.5 ही सेट करायची आहे। तर बघा हे डॉक्युमेंट आहे, सुरुवातीला क्लिक करून घ्या, आपल्या पेजच्या सर्वात खालील भागात म्हटलेलं आहे तर या भागापर्यंत जाण्यासाठी आपल्याला एंटर करत जायचं आहे। तर सुरुवातीला क्लिक करा आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करून आपल्याला सगळ्यात खाली जायचं आहे। अशा प्रकारे एंटर प्रेस करा, जोपर्यंत दुसरं पेज लागत नाही तोपर्यंत एंटर करायचं आहे। बघू शकता तुम्ही इथून दुसरं पेज लागलेलं आहे। त्यानंतर बॅक बटनाचा वापर करून मागे जा, एक एंटर केलं तर दुसऱ्या पेजवर गेलं पाहिजे आणि एक बॅक घेतल्यानंतर पहिल्या पेजवर आलं पाहिजे। हा झाला त्या पेजचा तळ। आता त्या तळाच्या ठिकाणी आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे डेट, तर त्याच्या ठिकाणी आपल्याला डेट हा शब्द टाईप करा जसा दिलेला आहे तसाच अशाच प्रकारे। त्यानंतर त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून पॅराग्राफची सेटिंग ओपन करा, त्यानंतर इथे टॅब दिलेला आहे तर टॅब्समध्ये जायचं आहे आणि त्याची पोझिशन किती दिलेली आहे 3.5 तर 3.5 ही पोझिशन टाका। त्यानंतर इंचेससाठी शिफ्ट दाबून डबल इन्व्हर्टेड कॉमा सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा आय आणि एन टाका इंचेससाठी आणि त्यानंतर सेट करायचं आहे, ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट ॲड 6 पॉइंट लाईन स्पेसिंग बिफोर फर्स्ट लाईन म्हटलेलं आहे। तर आपल्याला पहिल्या ओळीच्या आधी 6 पॉईंटचं लाईन स्पेसिंग द्यायचं आहे। तर पहिल्या ओळीच्या आधी म्हटलेलं आहे तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करून घ्या, सिलेक्शन केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पॅराग्राफची इथून सेटिंग ओपन करायची आहे। आता पॅराग्राफची सेटिंग ओपन करून घ्या, बघा इथे स्पेसिंग दिलेलं आहे, बिफोर म्हणजेच आधी आणि आफ्टर म्हणजेच नंतर। नंतर जर लाईन स्पेसिंग द्यायचं असेल तर आफ्टर वापरा, आधी जर द्यायचं असेल तर बिफोर वापरायचं आहे। तर आपल्याला बिफोर वापरायचं आहे तर इथून बिफोर घ्या आणि बिफोरमध्ये किती सांगितलेलं आहे 6 पॉईंट म्हटलेलं आहे तर 6 पॉईंट टाका। त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट ॲड 12 पॉइंट लाईन स्पेसिंग आफ्टर फर्स्ट लाईन म्हटलेलं आहे। तर पहिल्या ओळीच्या नंतर आपल्याला 12 पॉइंटचं लाईन स्पेसिंग ॲड करायचं आहे। तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करून घ्या, लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे किंवा तुम्ही पॅराग्राफची इथून सेटिंग ओपन करा, डायरेक्टली पॅराग्राफची सेटिंग ओपन करा आणि आपल्याला ओळीच्या नंतर म्हटलेलं आहे तर आफ्टरवर सिलेक्शन करा आणि किती पॉईंट म्हटलेलं आहे तर 12 पॉईंट म्हटलेलं आहे तर 12 पॉईंट टाका। त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट ॲड 18 पॉइंट लाईन स्पेसिंग बिफोर फर्स्ट लाईन म्हटलेलं आहे। तर पहिल्या ओळीनंतर आपल्याला 18 पॉइंटचं लाईन स्पेसिंग सोडायचं आहे, आधी सोडायचं आहे। तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करून घ्या, पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन करायची आहे आणि याच्यातनी बिफोरमध्ये जायचं आहे आणि किती सांगितलेलं आहे 18 पॉइंट तर याच्यातनी 18 पॉइंट करा आणि नंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। इन द गिवन डॉक्युमेंट ॲड 24 पॉइंट लाईन स्पेसिंग आफ्टर फर्स्ट लाईन म्हटलेलं आहे। तर पहिल्या ओळीच्या नंतर आपल्याला 24 पॉइंटचं लाईन स्पेसिंग सोडायचं आहे। तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करून घ्या,
पॅराग्राफची इथून सेटिंग ओपन करायची आहे. सेटिंग ओपन करा आणि आफ्टरवर जाऊन आपल्याला किती करायचं आहे बघा, 24 पॉईंट म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये 24 पॉईंट करा अशा प्रकारे. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट क्रिएट अ टेबल ऑफ 2 rows अँड 7 columns म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 2 रो आणि 7 कॉलमचं टेबल तयार करायचं आहे. तर इथून आता आपल्याला सर्व टेबलचे क्वेश्चन्स आलेले आहे. तर टेबलचे क्वेश्चन्स आपल्याला सर्व इन्सर्ट टॅबमध्ये दिलेले आहेत. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा. इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथे टेबलच्याच ग्रुपमध्ये जाऊन टेबल ऑप्शन्स दिलेले आहेत. तर टेबलच्या ऑप्शनमध्ये जा आणि ते इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे. इन्सर्ट टेबलवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला लेआउट आलेला आहे. त्यामध्ये बघा नंबर ऑफ कॉलमची संख्या याच्यामध्ये टाका. तर नंबर ऑफ कॉलम किती सांगितलेले आहे 7, तर याच्यातनी 7 करा. आणि नंबर ऑफ रो किती सांगितलेले आहे 2, तर नंबर ऑफ रो ऑलरेडी आहे तर राहू द्या. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन MS Word डॉक्युमेंट क्रिएट अ टेबल ऑफ 8 rows अँड 8 columns म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये टेबल क्रिएट करायचं आहे आणि त्यामध्ये 8 रो आणि 8 कॉलमचा टेबल आपल्याला घ्यायला सांगत आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा. टेबलमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. नंबर ऑफ कॉलममध्ये 8 टाईप करा आणि नंबर ऑफ रोमध्ये सुद्धा आपल्याला 8 टाईप करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन्सर्ट अ टेबल ऑफ 3 rows अँड 8 columns इन द गिवन डॉक्युमेंट. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 3 rows आणि 8 columnचं टेबल इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा. पुन्हा टेबलमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. त्यानंतर 3 rows सांगितलेले आहे आणि 8 column म्हटलेला आहे, तर 8 column करा आणि नंबर ऑफ रोमध्ये 3 करायचं आहे. इथून ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट अ टेबल विथ 2 rows अँड 3 columns म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला 2 रो आणि 3 कॉलमचं टेबल इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. टेबलवर क्लिक करा. इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे. 2 रो आणि 3 कॉलम म्हटलेलं आहे, तर 2 रो घ्यायचं आहे आणि 3 याच्यातनी कॉलम घ्या अशा प्रकारे. नंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन MS Word डॉक्युमेंट ॲड अ टेबल विथ 3 rows अँड 3 columns अँड चेंज द बॅकग्राऊंड कलर ऑफ सेकंड सेल ऑफ द फर्स्ट रो टू ऑरेंज म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 rows आणि 3 column असलेलं टेबल इन्सर्ट करा म्हटलेलं आहे आणि त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे कशाचा म्हटलेला आहे फर्स्ट रो टू ऑरेंज म्हटलेला आहे. तर पहिल्या ओळीमधील दुसऱ्या सेलचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला ऑरेंज करा म्हटलेला आहे. तर पहिले आपल्याला टेबल घेऊया. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा. टेबलवर क्लिक करा आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे. 3 rows आणि 3 column घ्यायचे आहे. 3 column घ्या आणि 3 rows घ्यायचे आहे आणि त्यानंतर ओके एंटर करायचं आहे. तर बघा याच्यामध्ये 3x3चं टेबल इथं आलेलं आहे. तर 3x3चा टेबल आल्यानंतर त्याचा जो पहिली रो आहे ती पहिली रो ही असणार आहे आणि पहिल्या रो मधील दुसरा सेल कोणता असणार आहे हा वाला. तर याच्यात क्लिक करा. त्यानंतर शेडिंगमध्ये जायचं आहे आणि कोणता कलर घ्यायचा आहे ऑरेंज म्हटलेला आहे. तर याच्यातून ऑरेंज कलर निवडा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ टेबल ऑफ 5 rows अँड 6 columns ॲट द टॉप ऑफ द डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला किंवा आधी आपल्याला 5 रो आणि 6 columnचं टेबल इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर या ॲनिमल शब्दाच्या अगोदर इथे सिंगल एक क्लिक करायचं आहे. इन्सर्ट टॅबवर जा. टेबलवर जायचं आहे. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. 5 rows म्हटलेलं आहे आणि 6 column म्हटलेलं आहे. तर 5 rows घ्या आणि 6 column करायचं आहे आणि रोमध्ये 5 टाका अशा प्रकारे बघा इथे दिलेलं आहे. त्यानंतर ओके करा आणि बघा टेबल इथं आलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन MS
Word document, insert a table with 3 rows and 3 columns and change the background color of entire table to orange म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करायचं आहे आणि त्याचा सर्व टेबलचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला ऑरेंज करा म्हटलेला आहे. तर 3x3चं टेबल घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे. इथूनही तुम्ही 3x3 घेऊ शकता. बघा वरती इथं शो होते आपल्याला 3x3, किंवा तुम्ही इन्सर्ट टेबलवर जा आणि नंबर ऑफ कॉलममध्ये 3 टाकायचं आहे आणि नंबर ऑफ रोमध्ये सुद्धा 3 टाका. त्यानंतर ओके करायचं आहे. 3x3चा टेबल इथं आलेला आहे. त्यानंतर सर्व टेबलचा मागचा रंग ऑरेंज करा म्हटलेला आहे. तर टेबलचा मागचा रंग ऑरेंज करण्यासाठी पूर्ण टेबल इथून सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर शेडिंगमध्ये जायचं आहे आणि याच्यातून ऑरेंज कलर सांगितलेला आहे, तर ऑरेंज कलर घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, डिलीट अँड एंटायर टेबल फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काही टेबल दिलेला आहे तो संपूर्ण आपल्याला डिलीट करायचा आहे. तर पूर्ण टेबल इथून सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लेआउट हा टॅब आलेला आहे. तर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर बघा रोज आणि कॉलमच्या ग्रुपमध्ये इथं डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे. तर डिलीटवरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि आपल्याला काय डिलीट करायचं आहे, एंटायर टेबल. तर डिलीट टेबलवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला पूर्ण टेबल इथून डिलीट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, डिलीट ओनली वन टेबल फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधून एक टेबल डिलीट करायला सांगत आहे. तर बघा या डॉक्युमेंटमध्ये 2-4 टेबल दिलेले आहे. तर कोणतं एक टेबल डिलीट करायला सांगत आहे, तर टेबलला सिलेक्शन करण्यासाठी या 4 एरोवर क्लिक करा. अशा प्रकारे पूर्ण टेबल सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि याच्यातून डिलीटच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला डिलीट टेबलवर क्लिक करा. टेबल डिलीट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, in the given MS Word document add a table with 5 rows and 2 columns and change the background color of entire table to green म्हटलेलं आहे. तर 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल घ्यायचं आहे आणि त्याच्या संपूर्ण टेबलच्या मागचा रंग आपल्याला ग्रीन करा म्हटलेला आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, टेबलवर जायचं आहे. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. 5 रोज म्हटलेलं आहे आणि 2 कॉलम्स म्हटलेलं आहे. तर कॉलम्समध्ये 2 टाकायचं आहे आणि नंबर ऑफ रोमध्ये 5 टाकायचं आहे आणि त्यानंतर ओके करा. तर बघा आपल्याला इथं टेबल आलेला आहे आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला ग्रीन करायचा आहे. तर बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी 4 रो क्लिक करा. शेडिंगमध्ये जायचं आहे, डिझाईनमध्ये जाऊन आणि त्यातून ग्रीन हा कलर आपल्याला पूर्ण टेबलला द्यायचा आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, यू हॅव क्रिएटेड युअर रिझ्यूम इन विच you have inserted a table for your personal details. You want to split a columns of the table into 2 columns. What step will you follow to split the cells into 2 columns and 4 rows म्हटलेलं आहे. तर दिलेल्या रिझ्यूममध्ये बघा आपल्याला एक टेबल क्रिएट केलेला आहे पर्सनल डिटेल्स टाकण्यासाठी. तर त्यामध्ये बघा आपल्याला 2 कॉलम्स आणि 4 रोज कशा प्रकारे स्प्लिट कराल म्हटलेलं आहे. तर इथे पहिले पाहून घ्या, कुठंतरी एक कॉलम दिलेला आहे म्हणते, तर त्या कॉलममध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक करा एक सिंगल. त्यानंतर तर जसं क्लिक केलं तसं इथे लेआउट हा टॅब आलेला आहे. तर लेआउट या टॅबवर जायचं आहे. त्यानंतर स्प्लिट सेल्सवर क्लिक करायचं आहे. स्प्लिट सेल्सवर क्लिक केल्यानंतर नंबर ऑफ कॉलममध्ये किती टाकायचं आहे, नंबर ऑफ कॉलममध्ये 2 कॉलम ठेवायचा आहे आणि नंबर ऑफ रोमध्ये 4 रोज ठेवायचे आहे. तर याच्यातनी 4 ठेवा. त्यानंतर ओके करायचं आहे. बघा आलेला आहे टेबल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, यू वांट टू मर्ज कंबाईन ऑल द सेल ऑफ द फर्स्ट रो ऑफ द टेबल. हाऊ विल यू मर्ज द सेल ऑफ हेडर रोज इन टू 1 सिंगल सेल म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील पहिल्या ओळीला एकत्र करा म्हटलेलं आहे. तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे इथे क्लिक करा. सर्व ओळ सिलेक्शन झालेली आहे. लेआउटमध्ये जायचं आहे आणि त्यातून मर्ज सेलवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, यू हॅव अ टेबल इन डॉक्युमेंट विथ
means multiple pages you want to show the same header row on every page. How will you repeat the header rows on each page म्हटलेलं आहे. तर बघा जे हे हेडिंग दिलेलं आहे या पेजमध्ये ते हेडिंग आपल्याला जेवढे काही पेजेस होईल म्हणजे या डॉक्युमेंटमध्ये असेल तेवढ्याही पेजेसला ते हेडिंग आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर बघा मी हेडिंग या एका जागी दिलेला आहे तर दुसऱ्या पेजला हेडिंग दिलेलं नाही. तर दुसऱ्या पेजला जर हेडिंग द्यायचं जर असेल तर त्यासाठी काय करायचं आहे बघा सोपी पद्धत आहे. सिलेक्शन करून घ्यायचं आहे पूर्ण हेडिंगला, लेआउटमध्ये जायचं आहे आणि बघा इथं रिपीट हेडर रोज आहे. तर जसं आपण त्याच्यावर क्लिक करेल तसं इकडे बघा हेडिंग इथे ऑटोमॅटिक इथं आपल्याला लागेल. रिपीट हेडर रोजवर क्लिक करायचं आहे. बघा हेडिंग इथं आलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, रिमूव्ह द टेबल बॉर्डर फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काही टेबल आहे त्या टेबलचं आपल्याला बॉर्डर काढून टाकायची आहे म्हणजेच रिमूव्ह करायची आहे. तर टेबलला पूर्ण मी सिलेक्शन करून घेतलेलं आहे. तर पूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. डिझाईन टॅबमध्ये जा, त्यामध्ये बॉर्डरच्या ग्रुपमध्ये तर बॉर्डरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला बॉर्डरला रिमूव्ह करायचं आहे. तर ते करण्यासाठी रिमूव्ह नो बॉर्डरवर क्लिक करा. बघा बॉर्डर निघालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट 2 ब्लँक्स रोज आफ्टर लास्ट रो म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या ओळीनंतर 2 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा इथं 6 पर्यंत दिलेलं आहे. 7 आणि 8 ही ओळ आपल्याला त्यांनी इन्सर्ट करायची आहे. तर शेवटी क्लिक करा या ठिकाणी. लेआउटमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट बिलोवर 2 वेळेस क्लिक करा, 1 आणि 2. बघा इथं 2 ओळी रिकाम्या आलेल्या आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ ब्लँक कॉलम बिटवीन द टाइम अँड प्रोग्राम कॉलम्स म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक ब्लँक कॉलम घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा आहे? टाइम आणि प्रोग्राम कॉलमच्या मदतीने घ्यायचा आहे. तर टाइम कॉलमच्या नंतर क्लिक करा, इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि ते इन्सर्ट राईटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बघा दोघांच्या मधात एक कॉलम आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट यूज ड्रॉ टेबल ऑप्शन अँड क्रिएट टेबल विथ 1 रो अँड 2 कॉलम्स म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ड्रॉ टेबलचा ऑप्शनचा वापर करून 1 रो आणि 2 कॉलम्स बनवायचे आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, टेबलवर जायचं आहे, ड्रॉ टेबलचा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यावर आपण जसं क्लिक केलं तसंच आपला कर्सर हा पेन सारखा झालेला आहे. तर क्लिक करून एक ड्रॅग करून एक रेक्टँगल काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 कॉलम बनवण्यासाठी मधातून एक रेष ओढा. अशा प्रकारे बघा 2 कॉलम झालेले आहे आणि सिंगल रो झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, डिलीट एनी 1 टेबल कॉलम फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील या टेबलमधील कोणताही एक कॉलम आपल्याला डिलीट करायचा. तर कोणताही डिलीट करू शकता तुम्ही. तर बघा मी ॲड्रेस हा कॉलम इथून सिलेक्शन करून घेतो. अशा प्रकारे ब्लॅक ॲरो येऊ द्या आणि सिंगल क्लिक करा. सिलेक्शन झालेलं आहे. लेआउटमध्ये जायचं आहे, डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि डिलीट कॉलम्सवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे डिलीट झालेला आहे कॉलम्स आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट 2 ब्लँक रोज आफ्टर लास्ट रो म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 2 ब्लँक ओळी घ्यायच्या आहे. कुठे घ्यायच्या आहे? सगळ्यात शेवटी म्हटलेलं आहे. तर सगळ्यात शेवटी पाहून घ्या कुठं आहे. तर बघा 61 नंबर ही सगळ्यात शेवटची ओळ आहे. तर शेवटी इथे क्लिक करायचं आहे. लेआउटमध्ये जा आणि इन्सर्ट बिलोवर 2 वेळेस क्लिक करा, 1 आणि 2. 2 ब्लँक ओळी घ्या म्हटलेल्या, 2 ओळी आलेल्या आहेत रिकाम्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ ब्लॅक कॉलम विथ बिटवीन द एज अँड लोकॅलिटी कॉलम्स म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये एक ब्लॅक कॉलम घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा आहे? एज आणि लोकॅलिटी कॉलमच्या मदतीने म्हटलेलं आहे. तर एज आणि लोकॅलिटी कॉलमच्या मदतीने क्लिक करा. इथे लेआउटमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट राईटवर क्लिक करा म्हणजे तेव्हाच ते मदत येईल दोघांच्याही आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट क्रिएट अ टेबल ऑफ 8 रोज अँड 8 कॉलम म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये
8 ओळी आणि 8 कॉलमचं टेबल आपल्याला घ्यायचं आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे. तर बघा इथूनही तुम्ही 8x8चं टेबल घेऊ शकता. बघा इथे शो होती तुम्हाला कितीचं टेबल आलेलं आहे. तर बघा इथे 8x8 आलेला आहे अशा प्रकारे. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा 8 ओळी आणि 8 कॉलम इथून घेऊ शकता. इथूनही कुठूनही घेतलं तरी चालेल. आपल्याला फक्त तेवढा टेबल इथे घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट 3 ब्लँक रोज बिलो द लास्ट रो ऑफ द टेबल म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये टेबलच्या सगळ्या शेवटच्या ओळीच्या खाली 3 ओळी इन्सर्ट करा म्हटलेल्या आहे रिकाम्या. तर शेवटची ओळ कोणती आहे बघा ही. याच्या खाली आपल्याला 3 ओळी रिकाम्या घ्यायच्या आहेत. तर लेआउटमध्ये जा आणि इन्सर्ट बिलोवर 3 वेळेस क्लिक करा. 1, 2 आणि 3. बघा 1 इथं आलेले आहे आणि 2 दुसऱ्या पेजवर गेलेले आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ न्यू ब्लँक कॉलम टू द राईट साईड ऑफ द इव्हेंट डिस्क्रिप्शन कॉलम म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक नवीन ब्लँक कॉलम घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा आहे? इव्हेंट डिस्क्रिप्शनच्या राईट बाजूला म्हटलेलं आहे. तर इव्हेंट डिस्क्रिप्शनच्या राईट बाजूला सिंगल क्लिक करा. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि तुम्ही इन्सर्ट राईटवर क्लिक करा. बघा एक नवीन कॉलम याच्यातनी आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट मॉडिफाय द टेक्स्ट इन द हेडर फ्रॉम ॲडमिशन प्रोसेस टू एंट्रन्स प्रोसिजर म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये हेडरमध्ये जे नाव आहे ॲडमिशन प्रोसेस हे नाव बदलून आपल्याला एंट्रन्स प्रोसिजर करा म्हटलेलं आहे. तर जे नाव द्यायचं आहे मी ते नाव कॉपी करून घेतो इथून Ctrl+C आणि याच्यामध्ये बघा डायरेक्ट इथे क्लिक जरी केलं आणि जे नाव असेल ते काढून टाकायचं बॅक बटनाचा वापर करून आणि त्यामध्ये नवीन नाव पेस्ट करा डायरेक्ट, किंवा तुम्ही इन्सर्ट टॅबचा वापर करून हेडर आणि फुटरमध्ये जाऊन सुद्धा देऊ शकता. डायरेक्ट केलं तरी चालेल आणि नंतर क्लोज हेडर आणि फुटर करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.